किंवा बरेचसे कामं, स्ट्रीट लाईट असेल, रस्ता रुंदीकरण असेल, शौचालय असेल. आता शौचालयाची गोष्ट जर म्हटलं तर साहित्य येऊन पडलेलं आहे, समोरच्यांना काही गोष्टी माहीत नाही आहेत. आणि म्हणून या ठिकाणी सर्व होऊ घातलेले कामं, झालेले कामं बघता माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी सर्व अगदी 5 वर्षाच्या कालावधीत जे संदीप भाऊंना काम केलं त्याबद्दल अगदी प्रसन्न आहे. आणि म्हणून आपण जे उमेदवार दिलेले आहेत, सौ शीतल संदीप वाबळे, त्यांचं चिन्ह जे आहे आपण नारळ, पवित्र, आणि या पवित्र गोष्टीच्या आधारेच आपण पावित्र्य घेऊन जाणार आहोत. आपल्या सर्व उमेदवार जे आहेत प्रत्येक 1 ते 5 वार्डमध्ये त्यांचं चिन्ह जे आहे ते ट्रॅक्टर आहेत, बस आहे, रिक्षा आणि शिलाई मशीन. मी सर्वांना विनंती करतो की उद्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी त्या बटनावरती आपण बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो. प्रत्येकानं येताना, मतदानाला येताना आपल्याकडे आधार कार्ड किंवा ओळखपत्र जे आहेत त्याचं आपण म्हणजे बरोबर आणायचं आहे. त्याच्याशिवाय आपल्याला मतदान करता येणार नाही, हे पण मतदारांनी लक्षात ठेवायचं आहे. रामकृष्ण हरी. सन्माननीय व्यासपीठ, खरं तर मी फक्त एका मुद्द्याला धरून इथं 2 शब्द बोलू इच्छिते. ओके, येतोय आवाज? खरं तर मी आज फक्त एका मुद्द्याला धरून इथं 2 शब्द मांडणार आहे. लहान तोंडी मोठा घास घेण्याचा प्रयत्न करते आहे. चूक भूल झाली तर क्षमा असावी. माझा स्वतःचा सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, मराठीमध्ये राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन. राजकारणाची मुळात आवड नाही म्हणता येणार, पण एक विषय निवडल्याने त्याच्यामध्ये निर्माण झालेली गोडी. तर गावामध्ये जे कोणी विरोधक आहे किंवा कोणी समर्थक आहे त्यांच्याबद्दल मी एकही शब्द व्यक्त करणार नाही, कारण आपले वडीलधारे आदरयुक्त जे काही सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मंडळी ते बोलतीलच. परंतु शीतल संदीप वाबळे यांच्या शैक्षणिक मुद्द्याबद्दल गावात इतका म्हणजे एक मुद्दा असा उठवला जातो आहे की त्यांचं शिक्षण कमी आहे. एक निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्याचा गावात येत्या 2 दिवसात प्रयत्न झालेला आहे. एक निगेटिव्ह नेरेटिव्ह म्हणजे शेवटच्या काही दिवसांमध्ये विरोधकांनी पसरवलेला आहे. मला फक्त त्याच्यावर 2 शब्द बोलायचे. संस्कार आणि शिक्षण यांचा दूर दूरपर्यंत संबंध नसतो. आपल्याकडे एक म्हण आहे, शिकलं तेवढं वाया गेलं. ह्याच्यात सर्व काही येतं, परंतु मी 2 शब्दात एक्सप्लेन करते. मी स्वतः डॉक्टरेट मास्टर केलं आहे पॉलिटिकल सायन्स पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. डॉक्टरेट पदव्युत्तर शिक्षण घेते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात. परंतु गावचं राजकारण आणि माझं पॉलिटिकल सायन्स याच्यामध्ये खूप तफावत आहे. आणि शिक्षणाबद्दल जो नॅरेटिव्ह शीतलताई यांच्याबद्दल गावात पसरवला गेलेला आहे, मला तो फक्त 2च उदाहरणामधून क्लिअर करायचा आहे. मी खाली बसते. मला पॉलिटिकल सायन्समध्ये पाश्चात्य विचारवंत शिकवले, सॉक्रेटिस, कार्ल मार्क्स, प्लेटो. हे गावातल्या कोणी ऐकले असतील, परंतु 80% जनतेने हे कोणी हे ऐकलेलेच नाही आहेत. तर तुम्ही मला सांगा, मला पॉलिटिकल सायन्समध्ये शिकवले गेलेले ह्या विचारवंतांचा आणि गावच्या राजकारणाचा काय संबंध येतो? शिक्षण म्हणजे तुम्ही समोरच्याशी कसं वागता, समोरच्याच्या सुखादुःखात त्यांच्या पाठीशी कितपत उभं राहतात, कुणी अडीअडचणीत आहे त्यांना किती % रिस्पॉन्स देता, हे म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण हा विकासात्मक कामामध्ये अडथळा येत नाही. आणि मला अजिबात असंही म्हणायचं नाही आहे की शैक्षणिक पात्रता जास्त असणं हे चुकीचं आहे, किंवा मी डॉक्टरेट शिकते किंवा शिकले किंवा झाले तरी मी शैक्षणिक ह्या मुद्द्याला विरोध करते असंही काही नाही आहे. पण त्यांच्याबद्दल जो सुशिक्षितपणाचा एक उच्छाद माटला आहे या मुद्द्याचा, तो पूर्णतः हाणून पाडण्याचा आपण मतदान देऊन प्रयत्न करूया सर्व पॅनलला. आज गावातील तरुण वर्ग आहे, माझ्यासारखा शिक्षित
की कोणी रोजगार कमवत आहे, कोणी बेरोजगार आहे. गावामध्ये टाइमपास करत लोक कट्ट्यावर बसले, इकडे बसले. आपण फ्युचरमध्ये एक तरुण शिक्षित असू व अशिक्षित असू, परंतु आपण ताईंच्या मदतीने, पूर्ण पॅनलच्या मदतीने जर ह्या मुद्द्यावर आवाज वाढवायचा, म्हणजे उठवायचा ठरवलास, तर आपण वाचनालयासारखी गावामध्ये सुविधा उपलब्ध करू शकतो. अजून खूप काही चांगले मुद्दे जे की शीतलताई भाऊंच्या आणि पूर्ण पॅनलच्या गोष्टी लक्षात आहे. परंतु त्या मुद्द्याला धरून राजकारण करणं हे कितपत योग्य आहे? शिक्षण कमी आहे म्हणून संदीप भाऊ वाबळे किंवा शीतलताई वाबळे कोणाच्या सुखादुःखात फोन आल्यानंतर घरी बसले असं तर अजिबातही आजपर्यंत झालेलं नसेल. म्हणजे आज मी स्वतः पूर्ण ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांसोबत प्रचार सभेला फिरले. गावोगावी येणारे म्हणजे वस्त्यांवर आणि रुई गावाच्या ज्या काही वाड्या होत्या तिथं फिरल्यानंतरचे एक्सपिरियन्स खूप भारी आहे. एक आपल्या गावातील म्हणजे कामावर रुजू असलेला ताई आहे. नाव घेणं चुकीचं असेल, कारण आपण कोणाला एक्सपोज नाही करू शकत, आपला तो राईट नाही आहे. त्या ताईंनी असा एक्सपिरियन्स सांगितला. एका जबाबदार महिलेला शाळेतील एक मुलगी रडत आली आणि त्या मुलीला रडत आल्यानंतर तिनं रस्त्यात चाललेल्या एका महिलेला, जी महिला कामावर रुजू आहे, आता ती कोण आहे काय आपण सांगणार नाही आहे, तर त्या महिलेला त्या शाळेतून रडत येणाऱ्या मुलीने तो एक्सपिरियन्स सांगितला की असं असं झालं आहे, मला अशी अशी मदत हवी आहे. तो मुद्दा शैक्षणिक होता. तर ज्या संदर्भात बाईला तिनं सांगितलं, त्या बाईने एका शैक्षणिक बॉडीवर ज्या असणाऱ्या महिला जबाबदार व्यक्ती आहे त्यांना, त्या व्यक्तीने सांगितलं फोन करून की मी असं असं आहे, एक मुलगी मला अशी अशी भेटली, त्या अशा अशा अवस्थेत इतकी जोराची रडती आहे, तिला आपली गरज आहे. समोरून रिप्लाय आला, मी पिक्चर बघायला चालली आहे, वेळ नाही. अशा व्यक्तींच्या हातात आपण जर गाव देणार आहोत तर एकदा विचार करा. विकास कामं घडून आणलेत, काही बाकी आहे, त्याच्यावर बाजार उठवला जातोय. पण विधेयक जसं मंजूर होण्यासाठी लोकसभा राज्यसभा पारित झाल्यानंतर 2/3 जेवढं वोटिंग लागतं तेवढं स्थानिक स्वराज्य संस्थेलाही सगळ्यांना विचारात घेऊनच गोष्टी कराव्या लागतात. तूप खाल्ल्यानंतर रूप येत नाही कुठल्याही योजनेला. ती योजना अंमलात आणण्यासाठी तेवढे पाठपुरावे करावे लागतात, तेवढ्या गोष्टींचे एव्हिडन्स उपलब्ध करून द्यावे लागतात, जे की केले. आता जे काही विकास कामे होण्याचे बाकी आहेत ते आपण ग्रामविकास पॅनलला भरघोस मतांनी विजयी करून ते पूर्ण करण्याची सगळ्यांनी संधी द्यावी. आणि जो काही तरुण वर्ग आहे माझ्यासारखा, म्हणजे आम्ही लोक, आमचा जो एज ग्रुप आहे तो असा आहे की आधीचं राजकारण म्हणजे असं होतं की एखाद्या मुद्द्याला धरून रंगवून केलेलं राजकारण होतं. हे जे पूर्ण पॅनल बघितलं तर शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची एक कन्सेप्ट तुम्हाला आठवत असेल, 18 पगड जाती, ते म्हणजे हे पॅनल आहे. आज गावातील उच्च नीच जो जातीचा मतभेद आहे ते ह्या पॅनलनी पूर्णतः मिटवून टाकलेला आहे. शीतलताईच्या शिक्षणाचा विचार कराल तर त्यांच्या संस्कार इतके ठाचून भरले की शिक्षणाची कमी कुठंच जाणवली नाही. कुठल्याही गोर गरीब जनतेच्या घरी जाऊ देत, तिथं असं नाही की मी ह्या घरातली, मी त्या घरातली, त्या दारात जाऊन पाया पडून पाणी दिलं तर पाणी, जेवण दिलं तर जेवण. म्हणजे अक्षरशः कुठल्याही प्रकारचा जो असतो, मनात जो गर्व असतो किंवा जो उच्च नीचपणाचा अभाव असतो तो शीतलताई आणि कुठल्याही उभ्या असलेल्या, निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांमध्ये नव्हता. आणि ही जी पातळी आहे कमी किंवा उंच, ही पातळी जर पूर्ण आपल्याला क्लीन करायची असेल, म्हणजे पूर्ण समतोल साधायचा असेल, तर आपण फक्त विकासाला मत देऊयात. सत्तेत येण्यासाठी नाही तर विकास करण्यासाठी आपण ग्रामसेवा विकास पॅनलला मतदान करूया. वाईट वेळेस जे आपल्या पाठीशी उभे राहिले त्यांना साथ देऊ आणि रुई गावाचं सुख गाठू. फक्त शेवट जाता जाता एकच बोलेल, सरपंच गावात रस्ता आणणारा असावा, सरपंच गावात रस्ता आणणारा असावा, रस्त्यावर गाव आणणारा नसावा. सांगता सोहळ्यात सगळे जमलेले आहोत. आपल्या रुई गावामध्ये मागील पंचवार्षिक कालखंडामध्ये संदीप भाऊच्या नेतृत्वामध्ये खूप मोठे कामं झालेले आहे. त्यामध्ये आपल्या 5 वर्षापूर्वी आपल्या गावामध्ये सगळ्या जे आपल्या गटारी म्हणतो आपण, सगळ्या ओपन अवस्थेत होतात.
त्या सगळ्या बंदिस्त म्हणजे नळ्या टाकून पूर्णपणे अंडरग्राऊंड करण्यात आल्या. यामध्ये खूप म्हणजे स्वच्छताचा पण विषय क्लिअर झाला आपल्या गावाचा आणि खूप दुर्गंधी असते स्वच्छता तो विषय क्लिअर होऊन गेला. त्यानंतर होता आपला पाण्याचा प्रश्न. आपल्या गावामध्ये दर उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घराला प्रश्न पडायचा पाणी कुठून भरायचे, कारण की उन्हाळ्यामध्ये महिना 20-20 दिवस गावाच्या नळाला पाणी येत नव्हते. त्या टायमाला कधी देशमुख वस्तीवर जायचं, कधी वाबळे वस्तीवर, कधी तुरकणे वस्ती असेल, वाबळे वस्ती ह्या वस्तीवर, कधी आज ह्या वस्तीवर, तर उद्या कोणत्या वस्तीवर, तर परवा कोणत्या वस्तीवर, याप्रमाणे पाण्याचा प्रश्न होता. तो प्रश्न आता पूर्णपणे मिटलेला आहे. त्यानंतर रुईची जी आपण ग्रामपंचायत नवीन बांधली गेली, त्यानंतर तलाठी कार्यालय बांधलं गेलं. या नवीन इमारतीमध्ये बांधकाम झाल्यानंतर ज्या इमारती उभ्या राहिल्या, त्यानंतर आपल्या गावाला एक प्रकारची प्रतिष्ठा पण उभी राहिली, प्रतिष्ठा पण आली. आणि त्यानंतर जे पुढचं काम आपण विचारात घेतो म्हणजे ते होतं आपलं स्मशानभूमीचं. 5 वर्षापूर्वी किंवा तुम्हाला पण आठवत असेल, कोरोना काळामध्ये आपण स्मशानभूमीमध्ये जे जात होतो तिथं बसायला जागा पण नव्हती, इतकी अस्वच्छता होती. कधी कधी लाज वाटायची की आपण अशा स्मशानभूमीत जातो. तर त्या स्मशानभूमीचं जे व्यवस्थित चांगलं काम झालेलं आहे ना, त्याबद्दल पण आपल्या संदीप भाऊच्या नेतृत्वाला कोणी धन्यवाद दिले पाहिजे. त्यानंतर आपल्या गावामध्ये जे पिण्याचा स्वच्छ पाण्याचा एक विषय होता, तो पण पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. वाड्या वस्तीवर पण भरपूर ठिकाणी आपली पाईपलाईन पण गेली ग्रामपंचायतची, आणि काही ठिकाणी बाकी असेल तर ती पण आता ह्या पंचवार्षिकमध्ये जाणारच आहे. त्यानंतर गावात जे स्ट्रीट लाईट झाली, स्ट्रीट लाईटमुळं रात्री जे आपले सिनियर सिटीजन म्हणू किंवा वयस्कर असेल किंवा आपले तरुण वर्ग पण असेल, त्यांना जे आपण ते स्ट्रीट लाईटमुळे रात्री जाण्या येण्याचं व्यवस्था असेल, सुरक्षितता असेल, महिलांची सुरक्षितता असेल, त्या गोष्टी पण त्यामध्ये कव्हर करण्यात आल्या. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे प्रत्येकाने जरी विचार केला ना, या 5 वर्षात जे कामं झालं आणि या 5 वर्षाच्या आधी आपल्या गावाची काय परिस्थिती होती, कोणते कामं झाले होते नव्हते झाले, प्रत्येकाने जरी विचार केला तरी तुम्हाला पण समजेल की संदीप भाऊच्या नेतृत्वामध्ये खूप कामे आपल्या गावामध्ये झालेली आहेत. त्यासाठी आपल्याला सर्वांना एकच विनंती आहे की आपला जनसेवा ग्रामविकास पॅनलला भरघोस मताने निवडून द्यावे, एवढी विनंती. सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या जनसेवा ग्रामविकास मंडळाच्या सर्व उमेदवारांना निवडून येण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेतच, पण आपल्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ शीतल संदीप वाबळे या सर्वसामान्य महिला आहे आणि प्रत्येक कुटुंबाशी बचत गटाच्या मार्फत त्या सर्वांना परिचिती आहे आणि त्यांचं चिन्ह नारळ हे आहे. आणि तसेच आपले सर्व उमेदवार सदस्यांचे चिन्ह ट्रॅक्टर, बस, रिक्षा आणि शिलाई मशीन हे आहे. या समोरील चिन्हांचे बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, हेच तुम्हाला नम्र विनंती. आणि मी इथे माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. रोही गावाच्या सन 2023 ग्रामपंचायत चुनाव वार्ड नंबर 4 मधून उभी आहे. एक महिला और मुस्लिम के समाज के लिए संदीप वाबळे इन्होंने हमारे समाज के प्रतिनिधि दिया है, इसलिए आपका शुक्रिया अदा करती हूँ. मैं आप सबसे विनती करती हूँ कि आपकी बेटी समझकर गांव की सामाजिक सेवा करने का मुझे जन सेवा ग्राम विकास पैनल से समाज सेवा करने का मौका दीजिए. मुझे जन सेवा ग्राम विकास पैनल सबसे अच्छा और संस्कारशक लगा, इसलिए मैं मेरा पूरा समाज इनके पीछे हूँ. आप सब जन सेवा ग्राम विकास से ज़्यादा मतदान करने का सेवा करने का मौका दीजिए. हमारे पैनल का सरपंच मुखिया पद है, चिन्ह है नारियल, ट्रैक्टर, बस, रिक्शा, सिलाई मशीन का बटन दबाकर सबको विजयी कर दो, यही भावना रखती हूँ. आप सबको मेरा प्रणाम और धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ, समस्त ग्रामस्थ, आता मी एक आपणास विनंती करतो, जर आपली इच्छा असेल तर एकतर आम्ही खरोखर ठरवलेलं होतं
कुठलीही टीका टिप्पणी न करता फक्त विकासाच्या मुद्द्यावरच आपण राजकारण करू आणि विकासाचेच मुद्दे घेऊन पुढं चालू. पण अनुवादाने म्हणा काय कशाने म्हणा, आता मी प्रथमतः सर्व रुई ग्रामस्थ व समोरच्या पॅनलचे जे कोणी करता धरता आणि सदस्य असतील त्यांची प्रथम माफी मागतो. माफी याच्यासाठी मागतो, सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करू. आम्हाला टीका करायचीच नव्हती आणि करणार पण नव्हतो. पहिल्या दिवशीच ज्यावेळेस आपण सुरुवात केली प्रचाराची त्यावेळेसच ठरवलं होतं का हेवे दावेचं राजकारण नको. हे 2 दिवसाचं राजकारण आहे, 2 दिवसाची इलेक्शन आहे, निघून जाणार आहे, परत आपण एकत्रच आहे आणि आपल्याला एकत्र बसायचंच आहे. आणि कृपा करून ही बी त्यांनी बी जशी केली आम्ही पण एकदम स्पोर्टली घेतली. त्यांची टीका, त्यांनी जी केलेली टीका आहे आम्ही खूप स्पोर्टली घेतली आणि आम्ही दिलेलं प्रत्युत्तर पण त्यांनी स्पोर्ट्सली घ्यावं. त्याच्यात वैयक्तिक ठीक आहे, वैयक्तिक तर होईलच ते, कारण राजकारण आहे, त्याला राजकारणच म्हणतात. आणि हे काय असं काय याचा खेळ नाही. इथं वाद म्हणण्यापेक्षा उत्तरेला त्या प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे. नाही तर तुम्ही जनता परत विचारचाल का बा हे त्यांनी जे मांडलेले प्रश्न आहे त्या प्रश्नाला तुम्ही उत्तरं दिले नाही, याचा अर्थ तुम्ही त्याच्यात किंवा तो दोष आपल्यावर लागल. सकाळच्या सभेमध्ये त्यांचे काही मुद्दे होते, आता ते कुणी केले काय केले याचं काही नाही, पण ते कोणाच्या पॅनलवरून कोणाच्या व्यासपीठावरून झाले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर ते व्यासपीठावरून झालेले मुद्दे आहे. म्हणजे शाळेत मद्यपान होते. आता ठीक आहे, आपल्याला माहिती आहे शाळेत मद्यपान होते, मान्य करतो आपण. पण मद्यपान होते, पण त्या शाळेवर स्कूल कमिटी, शैक्षणिक कमिटी कोणाची आहे? ती संस्था कोणाच्या ताब्यात आहे? म्हणजे तुम्हीच तुमच्यावर चिखल उडून घेतला हे पण तुम्हाला कळलं नाही. आरोप करावे तर कसे करावे काय, आता अजून पुढं खूप मुद्दे. ठीक आहे, याचा त्यांनी विचार करावा किंवा जनतेने विचार करावा. त्यांनी नाही म्हणत, मी जनतेने विचार करावा. जो दिशा भरकवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर हे आमचं उत्तर आहे. आणि आम्ही कृपा करून मी परत सांगतोय, स्पोर्ट्सली घ्या. याच्यात उद्या आपल्याला एकत्र यायचं आहे, पण तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय फक्त. दुसरी सांगितलं ह्या सरकारी योजना राहतात, ह्या योजना सरकारच्याच आहे म्हणे. हा, आम्ही मान्य करतो सरकारच्याच योजना आहे, एक खिशातून कोणी करत नाही. इथून मागं ज्या योजना झाल्या त्या सरकारी झाल्या, सरकारी प्रशासनाच्या याच्यानुसार झाल्या, पण त्या आणणे राबवणे त्या बी पुन्हा त्याच्यात कुणी दाखवून द्यावं का काही भ्रष्टाचार झाला, पारदर्शक व्यवहार आणि त्या कामाची क्वालिटी, प्रत्येक कामात क्वालिटी. मग ते ग्राम सचिवालय असेल, स्मशानभूमी असेल, रस्ता असेल, अंतर्गत काही गटरीचे कामं असतील किंवा अनेक काही गोष्टी असतील, तुम्ही सांगावं त्याची क्वालिटी खराब आहे किंवा त्याच्यात काही 19-20 झालेलं आहे. तो एक मुद्दा मांडला, ते पण काही आता ते कळलंच नाही. दुसरं, शाळाची इमारत का पाडली म्हणे. कोणती इमारत? आपल्याला माहिती आहे, मराठी शाळेची इमारत जी जुनी जीर्ण झाली होती, ती इमारत का पाडली म्हणे. आता ती इमारत पाडायला सगळ्यांची सहमती होती. त्यावेळेच्या ग्रामसभेवर, ग्रामपंचायतमध्ये जी बॉडी होती त्यांनी ती लेखी दिलेली होती. आणि त्या गोष्टीला मी RTI टाकला होता, माहितीचा अधिकार. माझ्या एका अधिकाराच्या कागदामुळं ती शाळा 6 महिने पाडल्या गेली नाही. माझं म्हणणं एकच होतं का तुम्ही ती इमारत पाडू राहिले, पण इथून पुढं त्या इमारती, त्या शाळेच्या जागेवर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होऊ नये. मी त्याची लेखी पोहोच माझ्याकडे आहे, त्याच्याकडे केलेलं तर RTIचे सगळे पाठपुराव्याचे कागद स्वतः माझ्याकडे आणि ते सांगत आहे का ती इमारत का पाडली. म्हणजे त्यांना शहाणपण आता आलं. इमारत बांधून त्याच्यात आपलेच पोरं, ती इमारत पाडल्यामुळं तिचा निधी झेडपीला गेला, त्या निधीतून आपली मोठी इमारत उभी राहिली, आपलेच पोरं तिथं शिकायला लागले. आधी कोणत्या अवस्थेत ते बसत होते खाली. म्हणजे इथं परत विकासाच्या याच्यामध्ये तुम्ही राजकारणच आणलं. दुसरा मुद्दा घेतला, आता एक नको होतं, मला ज्येष्ठांनी पण याच्यावर सांगितलं म्हणे देवीच्या मंदिरामध्ये कार्यक्रम घेतले, त्याच्यात पवित्रता होती का? नाही घ्यायचा होता मुद्दा हा राजकारणामध्ये. कमीत कमी देवाचा तरी तुम्ही देवाच्या संदर्भात, किंवा नाव नाही घेत, अध्यक्ष माफ करा,
तुम्ही सांगितलं ठीक आहे, पण देवाच्या याच्यात कुणी राजकारण केलं, कुणी आणलं, कोणाला कशाचा आवाज सहन नाही झाला हे सगळं जनतेला माहिती आहे. आणि तुम्ही सांगू राहिले का देवीच्या पवित्र तिथं त्या मंदिरापुढं सांगून द्यावा कुणी, इतके यंग जनरेशनचे पोरं होते, महिला टिपऱ्या खेळत होत्या, महिला आपल्या काही तिथं ज्या पूजा अर्चा करीत होता, कोणत्या महिलेला त्रास झाला, कोणत्या मुलीला त्रास झाला सांगावं, नाही झाला. एक भावाप्रमाणे आणि याच्याप्रमाणे सगळे मुलं तिथं उभे राहिले, त्यांचे शेवटची महिला जाऊसर मुलं तिथं उभे राहत होते, आणि तिथं तुझं देवाच्या याच्यात तुम्ही राजकारण आणलं, शोकांकित आहे. दुसरं सांगितलं, शाळेच्या जागेत तुम्ही इमारत बांधली म्हणे. कोणती इमारत? ग्राम सचिवालय. त्या जागेला तिथं ग्राम सचिवालय बांधल्यानंतर संदीप भाऊ तुमच्याकडूनच मी NOC घेतलेली आहे आणि तुमच्याकडून माहितीचा अधिकार टाकून इथून पुढं तिथं अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी मी लेखी घेतलेली ग्रामपंचायतची, आणि तो मुद्दा तुम्ही काढला आता का ती इमारत झाली, पण ती झाली ती सार्वजनिक इमारत आहे हो, ती सार्वजनिक इमारत आहे. आज ते रुई गावचं नाक हे शान झाले, अशी सचिवालय असं हे इतके प्रशस्त बिल्डिंग, म्हणजे तुम्हाला विकासाचे कामं सुद्धा सहन होईल नाही असंच म्हणावं लागेल. आता हे असं मला तरी वाटतं, कदाचित माझी चुकत असेल मी, म्हणजे ती इमारत झाली ते सुद्धा दाखवलं नाही. आता इथं एक हसूच येतं, का नसावा दुसऱ्या आडनावाचा सरपंच, शोकांकित आहे. आता 5 वर्ष संदीप भाऊनी काम केलं, त्याच्या माग तुम्हीच उभे राहिले, तुम्हीच त्याला निवडून आणून दिलं, आणि आज तो काही कारणास्तव तुम्हीच त्याच्यापासून बाजूला गेले, तो नाही गेला, तुम्ही गेले. नाविलाज असतो त्याला. आता ही काही जी विकासाची गंगा ही पुढे न्यायची म्हणून तो आज आपला समजा आला का हो, तुम्हाला फक्त 5 वर्षाचं सहन होईल नाही, 15 वर्ष तर आम्ही एकाच घरात आणि एकाच नावाचा दिला ना. त्यावेळेस विकास झाला नाही का? त्यावेळेस पण विकास झाला, आम्ही मान्य करतो, झालाच आणि केलाच. त्यावेळेस पण शिस्त होती, लावली पण तुम्ही पण तुमच्या मागं जर आम्ही त्यावेळेस एक दिला नाही, आम्ही नसल, आम्ही 2 वर्ष 5 वर्ष केलं असेल तुम्हाला मतदान, पण आमच्या मागच्या पिढीनं, हे जे पुढची पिढी त्यांनी विश्वास टाकला, तुम्हालाच दिली सत्ता. तुमच्या शब्दाच्या पुढं अजूनही आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट करतो म्हणजे असं नाही का ते जर आले तर खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो ना, आपण त्यांना तितकंच रिस्पेक्ट देतो जितकं आपण आपल्या घरच्यांना देतो. पण तुम्हाला हे बी सहन होईना. बघा, आम्ही जर 15 वर्ष एक घरातला एका नावाचा किंवा एक व्यक्ती सहन केली, अहो 5च वर्ष झाले हो, तुम्हीच दिले, आणि आता दुसऱ्या 5 वर्षाला तुम्हाला का ह्या आडनावाचा सरपंच नको, शोकांकित आहे. मग आता हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार राजकारण करू राहिले. आता हे सोयीनुसारच राजकारण राहतं. ज्या वेळेस माझा काही फायदा तर हा तुम्ही लय चांगले, पण माझं काही कुठं दुखावलं गेलं तर तुम्ही असे तुम्ही तसे. ठीक आहे, आता ह्या दिलेलं त्यांनी काही जे प्रमुख मुद्दे मांडले होते त्याच्यावर आपण उत्तरं दिले. माझं तर म्हणणं आहे, आम्हाला हे खरोखर बोलायचं नव्हतं, म्हणजे वैयक्तिक खरोखर बोलायचं नव्हतं, पण आता ती टीका केली त्याला उत्तर तर द्यावाच लागल. प्रश्न तुम्ही मांडले, उत्तर आम्ही दिलं, आणि नसतं दिलं तर आम्हाला जनतेने विचारलं असतं का तुम्ही सकाळच्या याला उत्तर का नाही दिलं. एक प्रश्न मांडला होता म्हणे, ते आता म्हणजे पाण्याचा, ते कुत्रं वाहून आलं होतं म्हणे, तिथं कुत्रं खेळतात काय, ते पाणी कुठून येतं? पाटातून येतं. पाटाचं पाणी कुठून येतं, किती लांबून येते तुम्हाला माहिती. त्यावेळेसची पाईपलाईन कशी होती, किती वेळेस लिकेज झाली, माहिती त्या अधिकारामध्ये. त्या पाईपलाईनला जेवढा खर्च आला का आजपर्यंत बांधायला, तेवढा खर्च तर त्यांनी लिकेज काढायला घातला हो. सेम तितकाच खर्च जेवढा पाईपलाईनला खर्च आला होता तेवढा खर्च त्या काळामध्ये त्या साहेबांचं लिकेज काढायमध्ये गेला. आणि तो पण माहितीच्या अधिकारात माझ्याकडे सगळे कागद आहे. मी उगाच पुढेही हवेत बोलत नाही, माझ्याकडं आहे म्हणून मी बोलतो. उद्या याच्यातलं तुम्ही कुणी यावं सांगावं, मी तुम्हाला ते कागद आहे तसे दाखवतो, ग्रामपंचायतच्या सही शिक्क्यानुसार. खोटं बोलत नाही, मारुतीच्या समोर उभा आहे मी. टीका करायचीच नव्हती, पण हे विकासाचं राजकारण करा. आमचं म्हणणं एकच आहे, राजकारण जरूर करा, पण ते कसं करा, विकासाचं करा. आणि
काय कामं झाले काय राहिले हे संदीप भाऊ सांगतीलच, पण जे कामं दिसत आहेत तुम्हाला ते नक्कीच संदीप भाऊचं योगदान आहेच. आणि तुम्ही जर एखादा झोपलेला राहतो, खरोखर त्याला उठवता येतं, पण झोपल्याचं सोंग घेतलेल्याला उठवता येत नाही, तितकंच खरं. तेव्हा तुम्ही सगळे सुज्ञ मतदार आहात, तुम्ही विचार करावा का खरंच विकास झाला का नाही झाला. आणि हे जे काही आता चाललंय किंवा जे आरोप प्रत्यारोप होत आहे हे 2 दिवसाचं आहे. उद्या आपल्याला एकत्र यायचं, एकत्र बसायचंच आहे, त्यात वादच नाही. आपल्या गावाचं वातावरण खराब होऊन देऊ नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. जर माझ्याकडून काही चुकून तर म्हणत नाही, कारण तुम्ही सुरुवात केली, आम्हाला त्याचं हे करावं लागेल. तरी पण जर आपले मन दुखवले असेल तर मी आपली सगळ्यांची क्षमा मागतो आणि त्यांची पण क्षमा मागतो. पण जसं आम्ही स्पोर्ट्सली घेतलं तसं तुम्ही पण स्पोर्ट्सली घ्या आणि जनसेवा ग्रामविकास पॅनलला भरघोस मतांनी पूर्ण पॅनलला निवडून द्या. तर तिने एक सुरुवात केली होती छानशी, नाही का? आत्ता जस्ट तिने बोलताना ना रामकृष्ण हरी म्हणाली. तिचं नाव श्रुती आहे, बरोबर? मला तिचं नाव माहीत नव्हतं, मी टिपून घेतलं. पहिल्यांदा मी श्रुतीचे आहे ना तिच्या संस्कार आणि तिच्या तोंडातून आलेले रामकृष्ण हरी, एका युवती कमी वयाची मुलगी तिच्या तोंडात रामकृष्ण हरी आलं. उद्याचा काळ असा खुणावतोय की जर त्या दिदीकडे बघितलं, तिच्या तोंडात रामकृष्ण हरी आला असेल, तर लक्षात घ्या इथं बसलेली मंडळी कोणत्या पंथाकडे जात आहे. मी राजकीय पिंड राजकारण मला अजिबात आवडत नाही, कान धरून माफी मागतो. परंतु माझ्या ह्या गावाशी नाळ जोडली, ती अशी तुटतच नाही. ती नाळ आपण आपल्या आईच्या पोटातून आल्यानंतर ती आई तोडते, पण हे गावाने माझी नाळ तुटू नाही दिली आणि मी नाही तोडली. मी माझ्या गावाचं काहीतरी देणं लागतोय, म्हणून मला माझं शेतीचं काम चालू आहे, शेततळ्याचं. माझ्यावर प्रेम करणारे निष्ठावान लोक मला जे भरभरून प्रेम करतात, मी त्यांच्यावर प्रेम करतो. ते लोक म्हटले संजीव भाऊ हे इलेक्शन होऊस तर थांबा. म्हटलं माझं काय काम आहे इलेक्शनमध्ये? नाही म्हणे तुमचे विचार चांगले आहेत. म्हटलं मला काय माहिती की माझे विचार चांगले, आपल्याला कसं कळतं का आपले विचार चांगले आहेत? मी सहज गप्पा मारत होतो, ते म्हणले सहज तुम्ही उद्या बोलायचंच आहे. मी एक अराजकीय सामान्य माणूस ह्या रुईचा. मी आता संजीव भाऊने त्यांचे विचार मांडले, ते इथल्या परिस्थिती धरून आहेत, ते कसे आहेत काय आहेत मला त्याची टॅली नाही करायची. पण मी ह्या गावचा सुपुत्र, 31 वर्ष झाले गावातून बाहेर गेलेलो आहे. मला इथं जे जाणवलं की माझं गाव कसं असावं, मला ह्या गावात बघतानी मी छाती फुगेल कधी माझी ह्या गावाकडे बघतानी. तर त्या निमित्ताने मला असं लक्षात आलं की संदीप भाऊ वाबळे नावावर पहिली फुली मारा. पहिली गोष्ट, मी त्या माणूस कोणताही असू दे त्याचं कर्तृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व. संदीप भाऊ योगायोगाने ॲक्सिडेंटली अपघाताने भाऊबंद पुतणे आहेत. हा झाला अपघात. मी त्या माणसाच्या कार्याकडे बघून प्रभावित झालो, ज्याला काही वारसा नाही, राजकीय प्रस्थापित नाही कोणी कुटुंबामध्ये, शून्यातून असं धडपडून उभं राहिलेलं व्यक्तिमत्व. ती चुकून आपलं आहे, त्याला माझं काही विलाज नाही. ते आमच्या वाबळे फॅमिलीत चुकून जन्माला आलं, त्याचा माझं काही विलाज आहे. पण मी त्याचं कौतिक राजकारण म्हणून तर अजिबात करणार नाही, एक चांगला माणूस म्हणूनच करेल. आणि किंबहुना ज्यांनी ह्या रुई गावाला योगदान दिलं त्यांचं पण मी आयुष्यभर ऋणात राहील, नुसतं संदीप दादाचा नाही. पण संदीप दादाचं कौतिक यासाठी करू वाटतं की त्या लेकरांनी आज जे उभं करून दाखवलं ते कौतिकास्पद असं आहे की आता आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब नामदार आणि डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आज चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली ही व्यक्ती प्रगती करते. कमी वेळेत एका बॉलला 4 रन, एका बॉलला 6 रन काढते. आपण त्या कौतिक केलंच पाहिजे त्या माणसाचं. आणि एखाद्याचं कौतिक पचवायला हृदय मोठं लागतं. त्या माणसाकडे बघताना संकुचित वृत्तीने नुसतं संदीपकडेच नाही, कुणी पण चांगलं केलं ना, माझ्यावर जे संस्कार झालेत गावाच्या बाहेर जाऊन ते मी तुम्हाला सांगतो. संदीप दादांनी काम केलं तर त्यांच्या नावाचं तुम्ही उदो करा. चुकून बंडू तात्याने काही केलं त्यांच्या नावाचं उदो झालं पाहिजे असं नाही.
तर मला एवढंच सांगायचं ह्या निमित्ताने की संदीप भाऊचा जो जनसेवा ग्रामविकास पॅनल आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पण शीतलताई उमेदवार आहेत सरपंच पदाच्या, आणि त्यांचे जे सहकारी लोक आहेत हे बसलेत ना, यांना लई मोठी शिक्षा होणार आहे, आपण देणार आहे सर्व. यांची खुर्ची काटेरी तयार करतायत हे लोक. ह्यांना आपण सोडायचं नाही. फक्त गाव सुजलम सुपलम हरित युवा उद्योजकाचं केंद्र, शिक्षणाचं सुंदर केंद्र. गावाकडे कोणी आलं तर स्मशानभूमीत येऊन बसलं, चुकून अंतविधीला आलं, तिथले सुविचार बघून ते गावात येणारे पाहुणे अंतविधीला आपल्या कोणाकडे येत असतील ते पाहुणे म्हणले पाहिजे की गावाचं प्रतिबिंब आहे स्मशानभूमी. तर ह्या लोकांकडनं आपण खूप कामं करणार आहेत. ते खूप मोठा पाडा आहे. मला जास्त संयोजकांनी थोडं चिमटा घेतलेला आहे मोजकं बोला म्हणून, माझ्याकडे भरपूर आहे बोलायला, पण ह्या लोकांना आपल्याला सोडायचं नाही, खूप छान काम करून घ्यायचं आहे. आणि त्यांनी ती तयारी आपण त्यांच्याकडनं रुजवत करून घेणार आहे. विकासाचे कामं, आता हे राजकारण, हे 2 दिवस उद्या परवा सुषमा स्वराज आता नाही आहेत, BJPत होत्या, त्या संसदेत म्हटल्या होत्या पार्लमेंटमध्ये की समोर दुश्मन जरी आला तर तुम्ही त्याच्याबरोबर असं नातं ठेवा की तुमची मान खाली नाही गेली पाहिजे, असं बघता आलं पाहिजे संदीप दादाकडं. इतकं नातं सुंदर ठेवा. हे क्षणिक आहे इलेक्शन वगैरे, आपल्या मुलाबाळांचं कल्याण झालं पाहिजे अशी गावाची, आपले आई वडील, माझ्या विशेषतः वडिलांची जी पिढी होती, आता काही त्यातले लोक आहेत, काही आता हे नाही आहे आपल्यात, त्या काळात तुमच्या आमच्यासाठी शाळा उभ्या राहिल्यात. एकदम निष्कपट भावनेचे लोक होते. गाव दुसऱ्याचं पोरगं शिकलं नाही तर त्यांना वाईट वाटायचं. ही भावना ह्या गावात तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. आता मी तरी इथं का, मला त्यांनी रिक्वेस्ट केली ह्या पॅनलने थोडं बोला. माझा स्वार्थ काय आहे की मी या गावाचा सुपुत्र आहे, मला अभिमान वाटला पाहिजे माझ्या गावात. माझ्या गावात कुणी काही खून मारामारे थोडे करून जर तिकडे बातम्या आल्या तर तुमचं गाव का ते, मला काहीतरी वाटायला नको. माझं गाव ह्या पंचक्रोशीत एक दिवस इतकं नाव रूपाला आलं पाहिजे हिरगाव की तिथं अख्ख्या रोडला झाडं लावले, सावळीवरपासून तर रुईपर्यंत, पिंपोडीपासून रुईपर्यंत, शिंगव्यापासून रुईपर्यंत, कारवाडीपासून रुईपर्यंत, तुमचं इकडं काय कानेगावपासून रुईपर्यंत, एक्झाम्पल देतो आपल्या शिवापर्यंत. तर वाटेचा वाट सर्व त्या सावलीत बसला पाहिजे. तिथं उन्हाळ्यात पानपोवी असावी. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही या गावाची इतकं सुंदर करू शकतो. इथं उन्हाळ्यामध्ये कोकण दिसला पाहिजे, उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वर करू शकतो आपण, काहीच खर्च नाही. अक्षरशः लाखाची झाडं सुद्धा खूप झाले, 2 लाखाचे हो. हे लोकांना आपण झोळी घेऊन गेलो तरी लोक आपल्या 5-10 लाखाची झोळीत पैसे टाकतील आपल्या. आणि येणारे रस्ते, विकास कामं, स्मशानभूमी, मंदिर परिसर, सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, आपल्या शाळा, जिथून आपले छोटे छोटे लेकरं उद्याचं भवितव्य आहे, त्या लेकरांना उच्च दर्जाचं शिक्षण, त्या शिक्षकावरती कंट्रोल आहे का गावचा? हायस्कूलवर कंट्रोल आहे का गावचा? ते काय दर्जाने शिकवतात? दादा आपण बाहेर पडलो पण आपल्याला पुढची पिढी जाब विचारेल चौकात आडवं होऊन, दांडके काढतील, तुम्ही लय शहाणे होते, तुम्ही काय केलं आमच्यासाठी? ही शाळा का? हे कंपाऊंड का? मला हे बघा, कुणी चुकीचं वागलं असेल, तो जो माणसं चुकीचं वागले असतील शाळेमध्ये, शाळेच्या ग्राउंडवर वागले असतील, पण त्यांच्या चुकीच्या वागण्याला सुद्धा मी काही अंशी जबाबदार आहे, काही सिनियर लोक जबाबदार आहे, कारण आपण त्यांच्याकडे डोळे झाक केली म्हणून त्यांची डेअरिंग वाढली. तर तुम्ही राजकारण, पॅनल हे येतीलच, यांना कष्ट करायची हिंमत ठेवली हे येतीलच, काही दुबत नाही. पण यांना आल्यावर 24 तास काम करायला लावायची धमक आम्ही ठेवली पाहिजे. मग बघा गावचा विकास. आपल्या मुलांसाठी, तरुण समजा आता कचून आहेत, त्यांचा मुलगा आहेत, तर असे ही श्रुती बोलली, हे मुलं आहेत ना, यांना एक करा तुम्ही, त्यांच्यासाठी व्याख्यानमाला चालू करा. व्याख्यानमाला ही वाघणीचं दूध आहे. एक एक व्याख्याते इतके सुंदर आहेत. वर्षातून एकदा संदीप दादा तुम्ही तुमचं भवितव्य चांगलं आहे असं ऐकलं मी, तुम्हाला शुभेच्छा आहे, पण तुम्ही व्याख्यानमाला चालू करा. ह्या लहान मुलांसाठी पालक संस्कार शिबिर चालू करा. आणि कृपा करून सर्व वडीलधाऱ्या सगळ्या लोकांच्या पायाला हात लावून सांगतो, आपल्यासाठी सुद्धा पालक संस्कार शिबिर आहे. आपल्याला वाटतं आपलं मूल हे, मी त्याचा बाप आहे, मालक आहे, तुम्ही अजिबात मालक आणि हे नाही होऊ शकत. त्या मुलाला तुम्ही कसं वाढवलं ना, ते चुकलं असेल तर तुम्ही पहिले जबाबदार आहेत.
आपल्या कुटुंबामध्ये कसं वातावरण ठेवायचं हे पण लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. 3 गोष्टी करायच्या लागतील. लहान मुलं आत्ताच ओके करायचे, पुढं ते आईबाप म्हणले पाहिजे माझं लेकरू खराबच नाही होणार, ते कुठं पण जाऊ दे. तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी करा, तो समाजकारणाचा फक्त पूल आहे, पूल, सेतू. राजकारण हे निवडून येण्यासाठी कोणतरी आपण म्हणू शकलो पाहिजे, सरपंच, शीतलताई काय चाललं तुमच्या काळात, आम्हाला हे असं नाही पाहिजे. तुमची बॉडीने ठराव घ्या, याचा बंदोबस्त करा, हे चांगलं करा, हे झाडं लावा, काय अडचण तुम्हाला, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. ह्या गावच्या विकासासाठी हा नाव किती सुंदर बघा ना, ग्राम विकास पॅनल. आणि ग्राम विकास नाही झाला तर आपण यांना सोडू का? नाही, आपण जाब विचारू, यांच्याकडून आपण सुंदर काम करू घेऊ. आणि तुम्ही करणार आहे की नाही, मला तुमच्याकडून पावती पाहिजे. तुम्ही मोठे फक्त करणार की नाही, आमच्या सर्वांच्या भावना आहे. मी यांचा प्रतिनिधी, मी इथला मतदार नाही, सॉरी बरं का, माझं मतदान पुण्याला आहे, पण मी गावचा इथलं लेकरू आहे, मला अधिकार आहे हा विचारायचा लोकशाहीमध्ये. यांनी बोट वर करून सांगितलं पाहिजे, शीतलताई तुमच्या नेतृत्वाखाली पॅनल आहे, तुम्ही ह्या लोक भावनेप्रमाणे काम कराल की नाही, फक्त माझी विनंती म्हणून यांच्या वतीचे बोट वर करून सांगा. यांनी आपण सांगाल ते जे जनहिताचं आहे, जे सुंदर आहे, जे एकदम सुंदर आहे, हे यांच्याकडनं आपल्याला करून घ्यायचं. याच्यासाठी यांनी एकवटलंच पाहिजे आणि आपण यांना स्वस्त बसू द्यायचं नाही. ह्या ताकदीने आपण त्यांना जिंकून द्यायचं आहे, असं आलं लक्षात. थँक्यू, सर्वांचे आभार. गरुड पक्षी आहे, थोडक्यात संपवतो. गरुड पक्षी ना, गरुड पक्षी त्याला अंदाजे 70-80 वर्षाचं आयुष्य असतं. किती वर्षाचं? 70-80 वर्षाचं आयुष्य. आपलं गाव आहे ना अशा उंबरट्यावर उभं आहे. आता गरुडाचे 40 वर्ष संपले, निम्म आयुष्य शिल्लक आहे. पण दुर्भाग्य असं आहे, गरुडाला 35-40 नंतर त्याचे पंख वाढतात, त्याला उडता येत नाही, त्याची चोच अशी होऊन जाते त्याला खाता पण येत नाही, त्याच्या नख्या इतक्या वाढतात की त्याला भक्ष्य पकडता येत नाही. आणि त्या गरुडापुढे 2च पर्याय राहतात, एक तर जगणं किंवा मरणं, 2च पर्याय राहतात. माझं हे रुई गाव अशा कंडिशनला उभं आहे की आज त्यांनी जर स्वतःला बदलायचं नाही ठरवलं ना तर ते संपेल. आणि जरी ठरवलं ना की ते पुन्हा गरुड जे घेईल ते कसं, तो गरुड काय करतो मग, त्याला कळतं माझे पंख वाढलेत, उडता येत नाही, चोच खूप वाढली, पकडता येत नाही, माझ्या नख्यामध्ये भक्ष्यही पण पकडता येत नाहीये मला, मग मला काय करायचं तो ठरवतो. मग आता तो एका उंच पर्वताच्या एका किनारीवर बसतो, पंख घासतो, नख्या घासतो. हे त्याचं 4 का 5 महिने चालतं हा सगळा प्रकार. 5 महिने तो चोच घासतो, चोच एकदम नॉमिनल शिल्लक राहते एकदम, आणि नख्या थोड्या शिल्लक राहतात, थोड्याशा पंख सगळे घालून टाकतो. 6 महिने वेट करतो. पूर्ण पंख, नख्या, चोच आल्यानंतर तो गरुड पक्षी उंच आसमानतामध्ये इतकी मोठी भरारी घेतो की विचारू नका. तसं आपल्या गावाचं झालंय. जे काही संदीप भाऊंच्या माध्यमातून मागच्या 5 पंचवार्षिकमध्ये याच्या अगोदर काही लोकांनी खूप छान काम केलं संदीप भाऊच्या अगोदर, त्यांचे आपण ऋणी आहोत असं म्हणता येणार नाही. पण विशेष नेत्रदीपक जे काम झालं संदीप भाऊकडून त्याची आपण दाद दिली पाहिजे. आणि आता ह्या रुई गावाला गरुडासारखं आपल्याला उंच भरारी मारायला घ्यायचंय. आणि एक लक्षात घ्या, जो जास्त काम करेल ना, मी लई काम केलं माझ्या आयुष्यामध्ये, मी जेवढं जास्त काम करेल तेवढं चुकांचं प्रमाण पण त्याला चिटकून येत राहतं. संदीप भाऊनी जास्त काम केलं, त्यांच्या चुका निश्चित झाल्या असणार. जो काम करत नाही ना तो चुका पण करत नाही, तो काम चुकार कधीच चुकत नाही. लक्षात घ्या, माझा अनुभव व्यक्तिगत जीवनामधला, जो चुका करेल तो मोठा होणार. एक जनरल सांगतो, चुका तुमच्या हातून झाल्या तर चालेल, फक्त रिपीट चूक होऊ नये एवढीच माणूस म्हणून अपेक्षा असते. सारख्या चुका केल्या तर त्याला गाढव म्हणतात. असं आपण म्हणतो ह्या म्हाताऱ्यांना काय कळतं, कधी कधी म्हणतो मित्रांनो, मायबापांनो, म्हातारा म्हणजे तो महातारा असतो, त्याचा सल्ला घ्यायला विसरू नका तुम्ही. त्या गावात तो म्हातारा नाही आहे, तो महातारा आहे. तो आपण त्याला ते म्हातारं असं नाही आहे. आपले जे जुने लोक आहेत त्यांना सांभाळा तुमच्या बॉडीने, त्यांना सल्लागार सुद्धा म्हणू शकता की जे सल्ला देऊन तुम्हाला शांत गार ठेवतील, गडबड करू देणार नाही.
त्यांचा तुम्ही आदर करावा असं माझी बॉडीला ह्या म्हणजे उमेदवारांना विनंती राहील. दुसरी गोष्ट ह्या गावामध्ये शेतकरी आहे भरपूर, शिर्डीजवळ आहे. आपण एक सुंदर, त्याला इंग्लिशमध्ये FPO म्हणतात, म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. सुंदर विचारायचे आजवर 5-10 लोक जरी आले तर आपण शेतीपूरक सुंदर काय व्यासपीठ बनवता येईल का, युवा उद्योजकासाठी काही करता येईल का, हे संदीप भाऊच्या आता ते त्या पॅनलचं चांगलं एक आधारस्तंभ आहेत. ते शीतलताईच्या माध्यमातून हे सगळे कामं आपल्याला करायचे आहेत, असं करावेत त्यांनी, असं तुमच्यातलाच एक सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने मी हे त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो. द लास्ट मी एवढंच म्हणेल, संदीप भाऊ तुमच्या नेतृत्वात पॅनल असं म्हणेल मी, तुम्ही केलं. आता त्याला एवढंच म्हणेल मी, कठीण सारे सोपे करावे, कठीण सारे सोपे करावे, सोपे सारे सहज करावे, सहज सारे सुंदर करावे, सुंदर सारे जतन करावे. हे जतन करायचं काम ह्या तुमच्या उमेदवारांचं आहे असं मी म्हणेल. माझ्या बोलण्यातून माझा उद्देश एवढाच आहे की माझं गाव खूप सुंदर व्हावं, खूप चांगलं व्हावं, ह्या भावनेने मी बोललो. मला इथं उपस्थित अनुपस्थित सर्व गावकरी बंधू भगिनी माता पित्यांनी मी जिथं चुकलं असेल त्यांची मी जाहीर सर्वांदेखत माफी मागतो. पण जे खरं असेल मला लक्षात आलं की हे खरंच होतं माझं, मी कधीही झुकणार नाही. पण मी कायम सदैव सर्वांचा आदरच करेल, पण चुकीच्या ठिकाणी मी माघारी हटणार नाही. एवढे बोलून माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण सर्व या ठिकाणी एकत्र आधी महत्त्वाच्या कामाकरता आला आहे. तर सन्मान्य अध्यक्षाच्या अगोदर मी एक अध्यक्षांना हे करतो. हे सगळे जे हा जो पॅनल आहे जनसेवा ग्रामविकास पॅनल, याचे जे सगळे निशाणी सगळ्यांना आता 6 ते 7 दिवसामध्ये सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्याचं पालन आपण सगळ्यांनी योग्य करायचं आणि जास्तीत जास्त मताने आपण या उमेदवारांना निवडून द्यायचं. एकही बाद होता कामा नये आणि मतदान हे जास्तीत जास्त झालंच पाहिजे. आणि सभेसाठी आलेले सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार. रुई ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदासाठी मी उभी आहे. गेल्या 8 दिवसांपासून जनसेवा ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार व मी संपूर्ण गावामध्ये वाड्यांवस्त्यांवर फिरतो आहोत. मी काही मुद्दे व विकासात्मक कामे पुढील 5 वर्षाचे विजन समोर ठेवूनच या निवडणुकीला उभी राहिलेली आहे. हे मी प्रचार शुभारंभाच्या दिवशी दिलेल्या सभेतील भाषणात स्पष्ट केलेले आहे. गेल्या 8 दिवसात आम्हाला सर्वांना आलेले काही मोजके अनुभव ते मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे. श्रुतीने सांगितल्याप्रमाणे त्या महिलेने जेव्हा आम्हाला सांगितलं का मी त्यांना कॉल केला आणि विचारलं का येऊन आमच्या समस्येचं निराकरण करा, तेव्हा त्यांनी सांगितलं का मी चित्रपट बघायला चाललेले आहे. इतका गंभीर विषय टाळून चित्रपट बघणं जास्त महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी. तर त्या व्यक्तीने मग त्यांचा कॉल ठेवून संदीप वाबळे यांना कॉल केला. तर ते एवढंच म्हणाले की मी राहतात आहे, 10 मिनिटात पोहोचतो, आपण बोलूया या विषयावर. आणि त्यानंतर 10च मिनिटात ते तिथं आले आणि त्यांनी त्यांचं ते काम वेळेत येऊन पूर्ण केलेलं आहे. त्या महिलेने आम्हाला तिथे गेल्यावर हे सांगितलं की जर संदीप वाबळे ही व्यक्ती वेळेत येऊन आमचं काम पूर्ण करते तर 100% आमचं मतदान आम्ही तुम्हालाच देणार. कारण संदीप वाबळे यांनी 5 वर्षात जे आश्वासन दिलंय ते पूर्ण केलंय आणि अशीच व्यक्ती आम्हाला हवी आहे जे आश्वासन देईल आणि ते पूर्ण पण करेल. अशाच अजून काही महिलांनी त्यांचे अनुभव आम्हाला सांगितले आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळालेला आहे. मागील 5 वर्षात अनेक कामे झालेली आहेत, काही कामे बाकी आहेत, ती आपण आता या सर्व उमेदवारांच्या व माझ्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत. कोणतंही काम ठरलं आणि लगेच पूर्ण झालं असं कधीही होत नाही. सरकारी कामकाजांना मंजुरी मिळण्यासाठी वेळ लागतो. ते काही गावाच्या पारावर बसून टीका करणे इतकं सोपं नसतं. कामाला मंजुरी मिळाल्यानंतर तिचा पाठपुरावा करणे आणि महत्त्वाचे म्हणजे वैयक्तिक विकासाचा मोह टाळून सार्वजनिक विकास करून त्यांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असते.
प्रचाराच्या दरम्यान अनेक महिलांचे प्रश्न, मागण्या समजल्या. त्या म्हणत होत्या की पुरुषांपर्यंत जाणं आम्हाला जमत नाही, तिथं जाण्याची लाज वाटते, आमच्या समस्या आम्हाला मांडता येत नाहीत. तर प्रचाराच्या दरम्यान गेल्यानंतर अनेक महिला आपण एकमेकीशी सुखदुःख वाटू शकतो, एकमेकीशी बोलू शकतो. तर प्रत्येक महिलेने माझ्याजवळ आपलं मन मोकळं केलं, मन मोकळेपणाने गप्पा मारल्या आणि त्यांची जी काही कामे राहिली आहेत ती पूर्ण करण्याची ग्वाही मी आणि माझं संपूर्ण पॅनल आम्ही आत्ता मारुतीरायासमोर देत आहोत. आत्ताच संजू काकांनी आपल्याला सांगितलं तर गावातील सर्व मुलींसाठी मार्गदर्शनपर शिबिराचे आयोजन करणे, तसेच मुलांसाठी अभ्यास वर्ग घेणे, मुलांसाठी संस्काराचे धडे हे सुरू करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. संस्कारक्षम गाव बनवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चांगले काम करण्याची संधी द्या, आम्ही निश्चितच संधीचं सोनं करणार आहोत. आपण जास्तीत जास्त महिलांना रोजगार कसा उपलब्ध होईल याचे प्रयत्न करणार आहोत. मी मागील 3 वर्षापासून बचत गट व ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांच्या संपर्कात आहे. महिलांना करता येईल तेवढी मी मदत या 3 वर्षातही केलेली आहे आणि यापुढेही करणार आहे. तसेच आपल्या गावातील ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांना पैशाच्या व्यवहारासाठी शिर्डीला जावं लागतं, तर आपण आपल्या गावात राष्ट्रीयकृत बँक आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसे संदीप वाबळे यांनी रात्री अपरात्री ज्यांनी त्यांना साथ घातली आहे त्यांच्यासाठी स्वतः जाऊन ते काम मार्गी लावले. तसेच मी आपणास शब्द देते की त्यांच्याच आदर्शावर पाऊल ठेवून आपल्या सेवेसाठी मी सदैव तत्पर राहील. तरी पण आपण सर्वांनी मला आपली मुलगी, बहीण, सून समजून ही सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी विनंती करते आणि थांबते. उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी, आज आपल्या प्रचाराचा शेवट होतोय. प्रचाराची सांगता सभा आहे. 3 ऑक्टोबरला आपलं निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाला. आज जवळजवळ 1 महिन्यापासून ही प्रोसिजर चालू आहे. खूप आरोप प्रत्यारोप झाले. मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही, वैयक्तिक टीकाही कुणावर करायची नाही, कारण या गोष्टी राजकारणात होत असतात. पण मी राजकारण म्हणून 5 वर्ष गावाशी वागलेलोच नाही आहे. भरपूर मुद्दे कागदावर लिहून आणले होते पण ते काय वाचायची हिंमत नाही आहे. त्यामुळे जसं 5 वर्ष खेळीमेळीत वागलो आहे गावाशी तसं 2 मिनटं बोलून थांबणार आहे. तर गावात काम करत असताना अनुभव खूप आले, चांगले वाईट आले, कामं केले, खूप कामं झाले असतील. तुमच्या सगळ्यांची, माझ्या पूर्ण 13 लोक होते माझ्यासोबत, त्यांची पण साथ होती. गावातील सर्व लहान मोठे नेते मंडळी सर्वांनी मदत केली, सर्वांची मदत घेतली वेळोवेळी. तर आपल्या गावात शॉपिंग कॉम्प्लेक्सचा मुद्दा, सर्व युवक यायचे नेहमी कामाला, व्यवसाय टाकायचा आहे, गाळा द्या. आपल्या गावात कुठलीही जागा शिल्लक नाही. त्यावेळी ठराविक लोकांनी सर्व ज्या मोक्याच्या जागा होत्या त्या त्यांच्या संस्थांसाठी घेतल्या असतील, तर जे काय झालं ते झालं. तर आपण येणाऱ्या काळात जे आपलं सध्याचं शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे ते आहे त्याच्यावर 2 मजली करण्याचा प्रयत्न करू. गावात आपलं मंगल कार्यालय आहे. मंगल कार्यालयामध्ये त्याची दुरावस्था, त्याची मांडणी व्यवस्थित झालेली नाही आहे. त्याचं बांधकाम सेंटरला झालं आहे. शेजारी जेवणासाठीचं शेड करण्यासाठी जागा नाही आहे. दोन्ही बाजूला जागा रिकामी आहे. आपण साईबाबा संस्थानला आत्तापर्यंत 2 वेळेस प्रस्ताव दिला की इथं साई पालखी निवारा व्हावा, जेणेकरून इथं लग्न होतील, रूम्स अवेलेबल होतील. साई पालख्या येतात आपल्या गावात मुक्कामाला साईबाबा मंदिरात. लग्न कार्यासाठी पण मोठा हॉल तयार होईल. ही जुनी इमारत पाडून त्या संपूर्ण एरियामध्ये जर साई पालखी निवारा साईबाबा संस्थांच्या माध्यमातून झाला तर निधी देखील साईबाबा संस्थांचा असेल आणि त्याची देखभाल दुरुस्ती देखील साईबाबा संस्थान करेल. पण गावातील सर्वसामान्य लोकांची लग्न अगदी आज होतात तशी 1000 रुपयातच होतील. आपण जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गावात शिबिरं घेण्याचा प्रयत्न केला, पण इथून मागे ते शक्य झालं नाही. इथून पुढं गावातील प्रत्येकाला रोजगार मिळावा, प्रत्येकाने त्याच्या आवडीचा लघुउद्योग गावात करावा. जागा नसेल तर घरात करावा, त्याच्या शेतात करावा. त्यासाठी आपण जिल्हा उद्योग केंद्रामार्फत गावात शिबिर ठेवू, जेणेकरून ज्याला त्याच्या आवडीप्रमाणे व्यवसाय करता येईल.
महिलांचा रोजगाराचा विषय आहे. महिलांसाठी तर आपल्या गावात सर्वसामान्य महिला शेतातच कामाला जावं लागतं, पण आपण बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी देखील नवीन या जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत जर काही रोजगार महिलांना त्यांच्या आवडीचे रोजगार मिळाले, खूप स्कीम असतात, 50% सबसिडी असते, त्यासाठी कर्जही बँकेतून मिळतं, तर यासाठी आपल्याला ते तिथपर्यंत जावं लागेल. ते देखील आपण लवकरात लवकर तोही प्रश्न गावाचा मार्गी लावू. तर राहिला विषय, आता आमची श्रुतीताई बोलली की शिक्षणाचा, तर किती शिक्षण हे नाही सांगणार, पण माझ्यापेक्षा शीतल 2 वर्ष जास्त शिकली. मी गावासाठी काय केलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे. मी निस्वार्थी भावनेने काम केलं आहे गावासाठी आजपर्यंत. गावाचा 1 रुपयाही खाल्ला नाही. मी 27 फेब्रुवारी 2018ला आपल्या गावचं मतदान झालं होतं, तर 25 फेब्रुवारी 2018ला सांगता सभा झाली होती. आपले पंकज शेठ लोढा यांनी माझ्यासह पूर्ण 13 उमेदवारांना शपथ दिली होती. ती शपथ आपण परत आता या सांगता सभेच्या शेवटी घेणार आहोत. ती काय शपथ असेल ती आपण घेऊच आता परत, सेम ती शपथ आपण परत घेणार आहे. आता कुणीतरी सर बोलले की आपले फकीर शेठ लोढांबद्दल कुणीतरी अपशब्द वापरला. ती व्यक्ती जैन समाजाची आहे. त्यांनी 2 दिवसांपूर्वी आपल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्याचा वैयक्तिक कुठलाही त्या व्यक्तीचा फायदा नसताना ते उपोषणाला बसले. ही आपल्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे, आणि त्यांच्याविषयी जर कुणी अपशब्द वापरत असेल तर हे चुकीचं आहे. तर गावातील प्रत्येक माणसाचा आपण सन्मानच केला पाहिजे. मी 5 वर्षात असं कुणीतरी समोर येऊन सांगावं की मी त्या व्यक्तीला शिवी दिली, त्याचा अपमान केला, अरेरावी केली, दादागिरी केली, तर गावात गुंडगिरी वाढली म्हणताय. गुंडगिरी वाढली हा विषय त्या पालकांचा आहे. आपण कुणालाही त्याला खतपाणी घातलेलं नाही. वेळोवेळी पोलिसांशी संपर्क साधून याला आळा घालण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. नशाबंदीसाठी आपण प्रयत्न केला आहे. आपल्या गावात दारूबंदीचा ठराव माझ्याच काळात ग्रामसभेत झालेला आहे. जर नशाबंदी करायची असेल तर इथं बसलेल्या, इथं बोलणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या घरातील मुलं असतील, ज्येष्ठ व्यक्ती असेल, त्यांना याच्यापासून लांब नेलं पाहिजे. नशामुक्ती केंद्रात पाठवलं पाहिजे. आपल्या गावात आपण दारूबंदी केली, ते बाहेरून येऊन दारू पिऊन येतील, मग काय करायचं आपण? दारूबंदी करणं हा पर्याय नाही आहे, आपण ती केलेलीच आहे. पण दारू व्यसनापासून प्रत्येकाला लांब नेलं पाहिजे. गुन्हेगारापासून लांब न्यायचं असेल तर आपण गावात CCTV कॅमेरे बसवणार आहे. आपलं गाव शिर्डीला जवळ आहे म्हणून आपल्याला पोलीस स्टेशनचं आउटपोस्ट मिळणार नाही, पण तरी देखील आपण गावात आपलं ग्राम सुरक्षा दल आहे ते अजून सक्षम कसं करता येईल, त्यांना ताकद कशी देता येईल, त्या माध्यमातून मुलींची छेड काढणारे, दारू पिऊन धिंगाणा घालणारे, गुंडगिरी करणाऱ्या मुलांचा बंदोबस्त आपण गावच्याच माध्यमातून त्यांना ताकद देऊन पोलीस स्टेशनची मदत घेऊन करू. ही देखील आज मी तुम्हाला शब्द देतो की आपण ग्राम सुरक्षा दल अगदी सक्षम बनवू गावासाठी. माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात महिला इथं आलेल्या आहेत, त्यातल्या कुणी सांगावं की नवरात्राच्या दरम्यान त्यांना कुणाचा त्रास झाला किंवा 5 वर्षात मी कुणाला अपशब्द वापरला. या सगळ्या गोष्टी फक्त निवडणुकीपुरत्या आल्या की बाहेर येतात. जातीयवाद केला जातो. कब्रस्तानचं काम जाणून बुजून ठेवलं असं म्हटलं जातं. कब्रस्तानचं काम करताना, ती गटर करताना मला किती त्रास झाला हे संपूर्ण गावाला माहिती. आपण ती गटर देखील पूर्ण केलेली आहे. आज कुठल्याही परिस्थितीत कब्रस्तानमध्ये पाणी थांबणार नाही. राहिला सुशोभीकरणाचा प्रश्न, त्यासाठी देखील आपल्याला 37 लाख रुपये 37 लाख रुपीज आपल्याला मंजूर झालेले आहेत. फक्त आपल्याला निवडणूक इतक्या लवकर लागेल असं वाटलं नव्हतं. असं वाटलं होतं की जानेवारी-फेब्रुवारीत राहील, त्यामुळे आपल्याला कब्रस्तानचं काम सुरू नाही करता आलं. आपल्याला सप्टेंबर महिन्यात समाज मंदिराचं वर्क ऑर्डर झालेली आहे. पाहिजे तर मी थोड्या वेळाने प्रिंट काढून पूर्ण गावात त्याच्या प्रती वाटून देईल का. समाज मंदिराचं काम आपल्याला सुरू करायचं होतं, पण अचानक सप्टेंबर संपला आणि 3 ऑक्टोबरला आपलं निवडणुकीचा प्रोग्राम लागला, म्हणून आपल्याला समाज मंदिराचं काम चालू करता आलं नाही. आज समाज मंदिर, माझ्या मागासवर्गीय समाजात अफवा पसरवली जाते, तिकडे जाऊन सांगितलं जातं की आपलं समाज मंदिर बांधलं नाही. समाज मंदिर मला आदर्श बांधायचं होतं. 5 लाख रुपये निधी आपल्या ग्रामपंचायतकडं त्यासाठी 14 वित्त आयोगात होता, पण ते आदर्श झालं नसतं म्हणून आपण समाज मंदिर बांधलं नाही. तिथं लहान मोठी लग्न झाली पाहिजे. कुणीतरी मी त्यामध्ये क्लिप आलं तर व्हॉट्सअपला ऐकलं की समाज मंदिरासाठी आलेला निधी स्मशानभूमीला वापरला. हा पोरखेळ नसतो. काम करताना सगळी प्रणाली ऑनलाईन झालेली आहे. कुठलाही निधी पुढे वापरता येत नाही. उचलली जीभ लावली टाळायला हे चालत नाही. इथं सरकारी कामात ग्रामसेवक असतो, इंजिनियर असतो, BDO असतो, CO असतो, या प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा ऑनलाईन सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात. 1 रुपयाही भ्रष्टाचार करायला जागा नाही. 10 रुपयाचं आपण खरेदी जरी केली तर ते ऑनलाईन टाकावं लागतं. तुम्ही
ग्रामपंचायतच्या वेबसाईटवर जाऊन रुई ग्रामपंचायतचा पूर्ण लेखाजोखा एक एक रुपयाचा खर्च बघू शकता. त्यामुळे इकडचं निधी तिकडं वापरलं हे बोलणं चुकीचं आहे. त्याचं अज्ञान असेल बिचाराचा जो बोलला तो माझं सांगायचं काम होतं. तरी माझं सर्व गावकऱ्यांना नम्र विनंती की मी 5 वर्ष काम केलं आहे. माझ्याकडून काही रस्ते राहिलेत, काही लोकांचे घरकुलं आत्ता चालू झालेत, घरकुलांचे प्रश्न राहिलेत. आपण 5 वर्षात 478 लोकांना शौचालयाचा लाभ दिला आहे. त्यामुळं आपल्या गावातील जवळजवळ ज्या रस्त्याला जायला लाज वाटत होती, नाकाला रुमाल लावावा लागायचा, ते सगळे रस्ते शौचालयमुक्त झाले आहेत आत्ता. तरी पुढच्या 5 वर्षात आपण याच्यापेक्षाही अजून राहिलेल्या रोडला स्ट्रीट लाईट असतील. मी रस्त्यांचं नाव नाही घेणार, 3-4च रस्ते राहिलेत, पण ते परत रिपीट केल्यासारखं होईल. ते रस्ते आपण पहिल्या 6 महिन्यात मार्गी लावू. पावसाळ्याच्या आत कुणालाही रस्त्याचा प्रॉब्लेम राहणार नाही. तरी सर्वांनी जनसेवा ग्रामविकास पॅनलला भरघोस मताने निवडून आणावं मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. सर्वांना नमस्कार. वेळ फार झाली, कृपया शांतता. मी फार वेळ घेणार नाही, फार बोलणार नाही. अगोदरच्या वक्त्यांनी बरंचसं उहापोह केला आहे. केलेल्या कामाची सर्वांनी लिस्ट सांगितली. राजकारण किंवा इलेक्शन म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी येतात. मी माझी भूमिका सांगतो. मी या गावातून 1975 साली हे गाव सोडले. मी चंद्रकांत बाबूराव साळुंके विद्यापीठात नोकरी 39 वर्ष नोकरी केली आणि आता रिटायर झालो. मी सुद्धा MSc ॲग्री PhD केलं आहे. पण माझी भावना काय, मी त्या काळात शिकलो. ठीक आहे, आमची परिस्थिती ती आमच्या वडिलांना कळकळ होती. आमच्या वडिलांची पुण्याई होती. आमच्या वडिलांनी बऱ्याच या गावातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्या काळात मदत केली. आज माझी कळकळ, मी इथं जे उभा राहतो आहे, हे गाव आहे. रुई गावातून एक साळुंकेचा एक पोरगा जाऊ शकतो. ती शीतलताई PhD करते. बरेच मुलं इंजिनियर आहेत. या गावातून येणारी जी भावी पिढी ही शिकलीच पाहिजे. आज पूर्वीसारखे दिवस राहिले नाही. 85पर्यंत आपल्या गावात भरपूर पाटपाणी होतं, भरपूर ऊस असायचे, चारी बाजूला साखर कारखाने होते, धूरच धूर निघायचा. त्याच्यामुळं शिक्षणाची त्यावेळेस एवढी गोडी नव्हती. आज शेतकऱ्यांचं जी उपजीविका इथं जे चालते, ऊसाचं पीक तर गेलं आहे, कारखाने बंद पडतात, चालू राहतात, त्याच्यामुळे शाश्वत उत्पन्नाचं साधन नाही आहे. हा जो डेअरी व्यवसाय आहे किंवा ज्या गायी आहे त्या गायीच्या ह्याच्यावरती आपल्या गावची 50% आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी चालू आहे. पण मग तेच करायचं का? तोच चारा पाणी, तेच घास कापा, तेच चारा शेण उचला आणि उपजीविका करा. ही भावी पिढी ही खरंच आपल्याला माफ करणार नाही. माझी खूप कळकळ आहे. रुई गावातला हा विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे. तो नाही क्लास 1 क्लास 2 कोणी नाही झाला तर एखाद्या बँकेत शिपाई तरी झाला पाहिजे. मग त्याच्यासाठी त्याला लागणाऱ्या ज्या चांगल्या सुविधा आहेत त्या आपण तयार केल्या पाहिजे. आणि प्रत्येक पालकांनी आपला मुलगा काय करतो याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. खरोखरच ही भावी पिढी घडवायला गावाची जेवढी जबाबदारी असते तेवढी पालकांची पण जबाबदारी असते. त्याच्यामुळं आपण प्रत्येकाने ह्या सगळ्या गोष्टीत लक्ष घातलं पाहिजे. आता सरपंचाच्या कामाबद्दल तर सर्वांनी सांगितलं, सर्वांच्या समोर आहे. माझ्या मनातली एकच इच्छा आहे का जशी ती पेरे पाटलाची आपण व्हिडिओ क्लिप बघतो, पेरे पाटलाची व्हिडिओ क्लिप जालन्याची येते, रुईची का तयार होऊ नये. उमेदीने जर एखादं काम करत असेल तर त्याच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे. या मताचा मी आहे. परत मी सांगतो, मी या स्टेजवर 4थ्या वेळेस उभा आहे. इथं मला गावाविषयी तळमळ आहे. त्यांची माझी काही दोस्ती मैत्री काहीच नाही. ते माझ्यापेक्षा कितीतरी ज्युनियर, कितीतरी लहाने असतील. तो माणूस फक्त एकदा ते मी परत रिपीट करत नाही. मला भावलं का ते तळ भरण्यासाठी ते तिथपर्यंत आले, एवढंच मला भावलं होतं. बाकीचे त्यांनी काय 5 वर्षात किती कामं केलेत, काय राहिलेत, त्यांचा उहापोह सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्याचा न्यायनिवाडा करण्याचं आणि त्याला योगदान किंवा त्याला बळ देण्याचं काम हे मतदारांवरती. गावात येऊन मला 1 वर्ष झालं. मला बरेच शेतकरी भेटले, बाबा आम्हाला सोसायटीचं सभासद व्हायचं. अरे म्हटलं, मी सुद्धा कोणत्या सोसायटीचं सभासद नाही आहे. मीच जर कोणत्या सोसायटीत सभासद नाही तर तुला कुठं सभासद करायचं.
तर म्हटलं मग ठीक आहे बा, आता कुठं सोसायटी सभासद त्यांना मग एखादी फळबाग सोसायटी काढता येईल. कारण काढायची म्हणजे ते राजकारणासाठी नाही काढायची. मला तर वैयक्तिक त्या माझा तर विषय बी नाही, मला कोणत्या सोसायटी सभासद झालं पाहिजे ही अपेक्षा नाही आहे. कारण मी एक रिटायर्ड माणूस आहे. मी रिटायरमेंटचं लाईफ या गावात चांगल्या पद्धतीने व्यतीत करावं, गावासाठी राजकारणातून नाही तर समाजकारणातून आपण आपलं योगदान द्यावं. उद्या संदीप भाऊ मी सांगतो, गावाचं सुशोभीकरण असन, वृक्ष लागवड असन, त्या ठिकाणी तनमन धनाने मी स्वतः उपस्थित राहणार. पाणी आडवा, पाणी जिरवाच्या योजना झाल्या त्यावेळेस आम्ही तिघं साळुंके बंधू तन मन धनाने गावासाठी योगदान दिले. हे सगळ्या गावांनी बघितले. आर्थिक वाटा पण उचलला. त्यासाठी मी ते आता हे सांगण्याची गोष्टी असतात, पण मी सुद्धा दारोदार त्या 200 रुपये 500 रुपयासाठी आमच्या वस्तीवर सगळ्यांकडे फिरलो. काही कळेना, ते तळे खोल झाले, थोडं पाणी त्याच्यात अडलं, थोडं पाणी जिरलं तर गावालाच फायदा होतो. वेळ आहे ना. दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, आता आहेच वेळ म्हणून. हे माणूस म्हणजे मन चांगा तो काठवट में गंगा अशी ती गंमत. तुम्हाला वेळ असेल तर थोडक्यात सांगतो. 3 ब्राह्मण गंगेला स्नान करायला चालले होते. गंगेला स्नान करायला सांगितले तर रस्त्यात त्यांना रोहिदासजी भेटले. दोनच मिनटं. मग त्यांनी ते रोहिदासजीचं दर्शन घेतलं आणि म्हणे तुम्ही कुठं चाललात? म्हणे आम्ही गंगेवर स्नान करायला चाललो. मग ते रोहिदासजी त्यांना काय म्हणले, हा 1 रुपया तेवढा गंगेला दान करा. ते गेले, त्यांनी गंगेला स्नान केलं आणि गंगेला सांगितलं का भाई 1 रुपया दान रोहिदासनी दिले. ते गंगेने दान स्वीकारलं आणि हे येतानी हे मुलं यांचं स्नान झाल्यानंतर जाताना गंगेने त्या रोहिदासजींकडं एक कडं दिलं सोन्याचं, असं एक अँटिक ज्याला आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचं कडं दिलं आणि सांगितलं का माझ्याकडनं रोहिदासजींना एवढं कडं द्या. आता ब्राह्मणने विचार केला, हे कडं गंगेने आपल्याला दिलं, हे रोहिदासजीला कुठे माहिती? त्यांनी ते कडं घेऊन गेले, मार्केटमध्ये विकल्यानंतर सोनाराकडे ते गेले. काय त्यांचा व्यवहार झाला असेल तो झाला. योगायोगाने ते गडं गेलं, त्या राज्याची राणी होती ना, त्या राजाने खरेदी केलं आणि राणीला दिलं. त्या राणीला आवडलं, खूप आवडलं. ते म्हणे मला एवढं एकच कडं आणलं, मला अजून 1 कडं पाहिजे. राजाने परत तिथं शिपाई पाठवले, आणखीन 1 कडं पाठवा, असं सेम. आता त्या सोनाराकडे निरोप आला का असं सेम कडं पाहिजे. तो म्हणे असं कडं तर आपण बनवता येत नाही आपल्याला. मग म्हणे आलं कुठून? मग त्यांनी सांगितलं की असे 3 ब्राह्मण आले होते. मग त्या 3 ब्राह्मणांना बोलवलं होतं. त्यांना विचारलं, हे कडं आम्हाला तुम्ही कुठून आणला? मग त्यांनी सांगितलं का हे कडं आम्हाला गंगेने दिलं होतं, रोहिदासजीला द्यायला सांगितलं होतं. मग शेवटी सगळे रोहिदासजीकडे गेले, रोहिदासजीला विनंती केली, तर रोहिदासजीने परत गंगेला विनंती केली की आणखीन 1 कडं दे. तर तेव्हापासून ती मन पडली, मन चंगा तो काठवट में गंगा. आता ही निवडणूक म्हणजे मला खरोखर आपण शाळेत असताना जी मॉनिटरची निवडणूक असते ना, सगळा वर्ग एक असतो, कोणीतरी एक प्रतिनिधी असावं, मॉनिटर असावं. म्हणून त्या दिवशी सर निवडणूक घेतात, एक मॉनिटर निवडतं, दुसऱ्या दिवशी सगळे एकाच वर्गात बसतात, सगळे एकोपेंड असतात. ह्या निवडणुकीचं स्वरूपसुद्धा तसंच असावं. 1 दिवसाची निवडणूक होईल, राजकारण होईल, परत नंतर आपण सगळे विकासासाठी आपण सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. ह्या गावचा विकास होणं गरजेचं आहे आणि ह्या तालुक्यात या गावाचं नाव हे उंच स्तरावर राहण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. राजकारण या बुद्धिबळाचा खेळ असतो. हा खेळ आटोपल्यानंतर तो वजीर, प्रधान आणि सोंगट्या सगळे एकाच डब्यात असतात, हे आपण ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं ह्या 2 दिवसासाठी कोणाशी वैमनस्य, वैर, वितुष्ट घ्यायचंच नसतं. दुसरं एक, आयुष्यात सुखी होण्यासाठी 4 वाह महत्त्वाचे आहेत. वा हे पहिले, पैसा कमवा, तो वाढवा, वाचवा, वापरा आणि दान करा. ज्याच्यात दानत असती, गरिबाला उभं वेळेला लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची
दोन पैसे खर्च करण्याची, त्यासाठी वेळ देण्याची, निश्चितच त्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. आणि या निमित्ताने परत मी हा झाला सगळा गावाचा भाग, ते काम करताच माझी येणाऱ्या भावी सरपंचांना विनंती, किंवा आत्ताच मी काम सांगून ठेवतोय, आमची साळुंके वस्ती म्हणजे कोळी वस्ती ते गावापर्यंतचा रस्ता हा त्यांनी डांबरी करावं, आणि डांबरी करायची संधी त्यांना प्राप्त हो. त्याचप्रमाणे बाकीचे किरकोळ कारकोळ कामं आहे, सगळे कामं मी सांगत बसणार नाही, पण निश्चित मी सांगतो, परत मी या स्टेजवर येऊन काय कामं केले, का नाही केले, कसे केले, काय केले हे विचारण्यासाठी नाही, तर त्यांना कामासाठी पण त्यांच्याबरोबर योगदान देण्यासाठी मी वेळ देणार. आज मला इथं अध्यक्ष म्हणून बोलण्याची तयारी म्हणजे सन्मान दिला. पुन्हा एकदा मला त्या श्रुतीताई तुरकने तिचं खरोखर अभिनंदन. गावातली मुलगी पुण्याला जाऊन PhD करते. महिलांनी शिकलं पाहिजे, पुढं आलं पाहिजे. तर मला इथं बोलण्याचं संधी दिली, माझे विचार ऐकून घेतले. मला कुणाबद्दल राग द्वेष अजिबात नाही, सर्व सारखेच आहे, सर्व आपलेच आहे. फक्त हे गाव जिथं आपला जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीचा विकास व्हावं, तिथले सर्व जण भाईचाराने एकमेकाशी प्रेमाने राहावं, गाव एकोप्याने राहावं आणि गावाची प्रगती व्हावं, ही माझी खरोखर कळकळीची मनापासूनची माझी तळमळ आहे. आणि त्याच्यासाठी मी नुसतं सांगण्यालाच नाही, तर मी तनमन धनाने गावासाठी कधी उभा आहे. आपण दोन शब्द ऐकून घेतले, माझ्या इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.